या ठिकाणी आमच्या दर्शनासाठी आपण सुरुवात करत आहोत। सर्वांनी सहकार्याची अपेक्षा आहे। शिंदे साहेबांना विनंती करतो कृपया पार्थिवत या ठिकाणी अवलोकन करावं आणि यायचंय लेडाना बोला फक्त एवढं जे आहे ना हे वरचं काढून साईडला महिलांना अगोदर संधी द्या। महिला अगोदर संधी दिली त्यानंतर अगोदर या ठिकाणी परिवाराचे स्मारक समितीने केलेले नियोजन या पद्धतीने सर्वांनी सहकार्याची अपेक्षा आहे। कटवणी घ्या आता कटवणी आतमध्ये आपल्याला पाहिलं आहे यांना अगोदर दर्शन घेऊया। सर्वांना विनंती त्याच्या पाठीमागे आपण घोषणा द्यायची। विजय बेलपुते दर्शन घेऊ द्या बघितलं की बाजूला चला चला इकडे दर्शन पुढे काढा चप्पल पुढे लाईन लाईन लावा जे दर्शन घेतलं ते पळा पुढे चला पुढे दर्शन झालेलं महिला
महिलांनी येऊ द्या आतमध्ये. तर थोडं पाठीमागून सरपणे थोडं महिलांनी येऊ द्या. चला तुम्ही गाडीत बसा. तुम्हाला तिथं आणतो त्यांना गाडीत न्या. तिथं डायरेक्ट त्यांची बहिणी थोडी साईड लावा. चला जेंट्स हे जे आहे ना जरा मागे सरा तुम्ही. जास्त थांबायला पटपट. युनिफॉर्म मध्ये आहेत ना त्यांनी राज्यासोबत जायचंय 12 बटालियनचे लोक. चला एक सिंगल लाईन करा. दर्शन झाली पटकन बाहेर या ठिकाणी. आज सुभेदार विजय बेरकुते यांचा घरच्या माणसाला थोडी पण गडबड करू नका. सगळे लोक यांना आपण या ठिकाणी मानवंतांना अंतिम निवडणुकीसाठी आलेला आपल्याला लाभलेला आहे. तहसील कार्यालय यांचं देखील आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. कोणी दर्शनाचे राहिलेले आहेत त्यांना विनंती ताबडतोब दर्शन घ्यायचं आणि जे दर्शन झालेलं कृपया सर्वांना बाजूला काढायचे. एकच रांग करा. चला बाकी दर्शन झालेलं पाहिजे. एवढं काय घरची माणसं येते ना त्यांच्या कुटुंबामध्ये सर्व तालुका आणि शहीद सुभेदार विजय बेरकुते अमर रे अमर रे. शहीद सुभेदार विजय बेरकुते अमर रे अमर रे. शहीद सुभेदार विजय बेरकुते. शहीद जवान नवनाथ घाट अमर रे अमर रे. शहीद जवान नवनाथ घाट अमर रे अमर रे. भारत माता की भारत माता की भारत माता की. या ठिकाणी यात्रा निघत आहे. सर्वांना विनंती आहे सर्वांनी अंत्ययात्रेमध्ये सहभागी व्हायचे. गावाच्या आपल्या देवाच्या रथच्या मार्गे मधून त्या ठिकाणी आपण अंत्ययात्रा निघते. सर्वांना विनंती सर्वांनी अत्यंत शांततेमध्ये आणि संयमामध्ये सर्वांनी सहकार्य करायचे. राजू मेजर कुठे भारत माता की भारत माता की भारत माता की. दोन पुढे राहा 2 मागे राहा. नाही पण कसं आहे अँब्युलन्स गावात फिरवायची. भारत
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम चला बसून घ्या चला थांबू नका दिसतंय म्हणजे लांबून लोक बघते बसून घ्या सांगायला बघायला भेटतं आता इथं जे आहेत का यांनी बसून घ्या फक्त आर्मीवाले जवान उभा राहतील जेवढे काय आहेत त्यांनी बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या आता ह्याच्यानंतर तुम्हाला ऐका बसून घ्या फक्त त्यांना जे द्यायचे तुम्हाला सगळं दाखवेल आता आर्मीचे जवान इथं यांना जे त्यांचे आले त्या साहेबांसंग सैनिक होते त्यांचे सगळे होते ते त्यांना पुष्पगुच्छ अर्पण करतील त्याच्यानंतर शासकीय आहेत आपले राजकीय आहेत ते सगळे पुष्पचक्र अर्पण करतील श्रद्धांजली वाहतील त्याच्यानंतर हे सगळं बोललं जाईल घरच्यांना हे सगळा चेहरा दाखवला जाईल आणि त्याच्यानंतर सगळं केलं जाईल पुरस्कार सर्वांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची त्यानंतर या ठिकाणी सैनिकांच्या वतीनं प्रथम आर्मीच्या वतीनं शहीद विजय बेडकुटे यांना मानवंदन देण्यात येत आहे. या ठिकाणी मी घोषणा देतोय सर्वांना विनंती आहे सर्वांनी घोषणा द्यायच्या. शहीद सुभेदार विजय बेडकुटे अमर रहे अमर रहे. शहीद विजय बेडकुटे अमर रहे अमर रहे. शहीद विजय बेडकुटे भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. मानवंदन देण्यात येत आहे. अत्यंत दुःखद आणि वेदनादायी हा क्षण आहे बेडकुटे या ग्रामस्थासाठी. या ठिकाणी करमाळा पोलीस प्रशासन वतीनं विजय बेडकुटे यांना मानवंदन देण्यात येत आहे.
यांच्या वतीनं शासकीय मानवंदना देण्यात येत आहे. त्यानंतर करमाळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी यानंतर करमाळ तालुका माजी सैनिक यांच्या वतीनं अतुल शिंदे या ठिकाणी मानवंदना देतील. यानंतर शहीद जवान नवनाथ जात स्मारक समितीच्या वतीनं मेजर जात या ठिकाणी मानवंदना देतील. या ठिकाणी सर्कल आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना देण्यात येते. ग्रामपंचायत सर्कल यांच्या वतीनं मानवंदना देते. टीम ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी अजितदादा कलेकर हे मानवंदना देतील. माजी सैनिक कल्याणकारी संघटनेच्या वतीनं पदाधिकारी या ठिकाणी मानवंदना देत आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासन वतीनं मानवंदना शहीद विजय बेडकोटे परिवाराच्या वतीनं मानवंदना देण्यात येते. त्यांची पत्नी या ठिकाणी त्यांना मानवंदना देते. खरोखरच खूप वेदना आहे, दुःखद अशी घटना आहे. कोणतरी घ्यावा
माघारी जाऊ पाठीमागे सर सिनेमा सर साईडला सिनेमा साईडला सर जात त्यांना पत्रकार आहेत ते पत्रकार आहेत जागा दिलेली. आता सर्वांना विनंती, सर्वांनी थोडं बाजूला व्हायचंय. या ठिकाणी पार्थिव अंत्यसंस्कारासाठी देण्यात येत आहे. त्यानंतर त्यांच्या आई वडिलांच्या वतीनं मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर शोक संदेश होईल. आई वडिलांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी मानवंदना देण्यात येते. तुम्ही माग सरावर माग सर माग कोण कोण सर माग सर का चला पाठीमागा तिकडं साईडला तिकडे पाय पडा म्हणा सुनील आता या ठिकाणी आर्मीच्या वतीनं विनंती सर्वांना तो ध्वज सुपूर्द करतील. बारावाटे त्यांच्या पत्नीला विनंती, त्यांनी तो ध्वज तिथं जाऊन घ्या सर. नाही आले तर इथं घ्या. या ठिकाणी त्यांना ध्वज सुपूर्द केला जातोय. पुढे घ्या. त्यांनी केलेल्या देशसेवेची निष्ठा म्हणून आज देशाचा राष्ट्रध्वज त्यांच्या कुटुंबाकडं, त्यांच्या पत्नीकडं सन्मानानं सुपूर्द करण्यात येतोय. या ठिकाणी 12 बटालियनचे सुभेदार यांच्या वतीनं तो ध्वज त्यांच्याकडे सुपूर्द केला जातोय. त्यांना बघायचं ना, त्यांनी म्हणून येऊ द्या. थोडं शहीद विजय बेडकुटे, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. या ठिकाणी मानवंदना देत आहेत आपले आर्मीचे जवान. या ठिकाणी शहीद विजय बेडकुटे सुभेदार यांना
दस्ती को सलामी देंगे। अलवे शस श्रीमान, यहाँ पर अंत्यविधि का कार्यक्रम संपन्न हुआ। आगे के लिए आदेश करते हैं। आज सुभेदार विजय बेडकुटे यांना सेवेत असताना वीरमरण आलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियावर खूप मोठा अवघड प्रसंग आलेला आहे। तर प्रशासनाच्या वतीनं त्यांना मी श्रद्धांजली वाहते। त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना या असल्या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहते। जय हिंद। आज वरकुडे गावचे सुपुत्र सुभेदार विजय बेडकुटे यांना देश सेवा करत असताना वीरमरण आलेले आहे। सदर शहीदास मी करमाळा पोलीस ठाणे त्याचप्रमाणे सोलापूर ग्रामीण दल यांच्या वतीनं मानवंदना देतो, ते श्रद्धांजली वाहतो। त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने आधार द्यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद। तर विजय बेडकुटे साहेब यांना देश रक्षण करताना वीरमरण आलेले आहे। त्यांच्या पाठीशी त्यांचे कुटुंबीय, आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि एक बहीण असा सारा परिवार आहे। त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही करमाळा तालुक्यातील आणि माढा तालुक्यातील माजी सैनिक सर्व दुःखामध्ये सहभागी आहोत। जय हिंद, जय भारत। एकदा घोषणा देतो, त्यानंतर अंत्यसंस्काराला सुरुवात होईल। शहीद जवान विजय बेडकुटे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद सुभेदार विजय बेडकुटे अमर रहे, अमर रहे। शहीद सुभेदार विजय बेडकुटे अमर रहे, अमर रहे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। सर्वांनी दो
हात लावा. झाली का? बस झाली. सर्वांना विनंती राष्ट्रगीत म्हणायचे. राष्ट्रगीत सुरू करत आहे. सर्वांनी सावधान होतं. सर्वांनी राष्ट्रगीत म्हणायचे. जन गण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग हिंदी हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय शहीद सुभेदार विजय बेरकुटे अमर रहे अमर रहे शहीद बेरकुटे अमर रहे अमर रहे शहीद बेरकुटे अमर रहे अमर रहे